यानंतर आपण T20 वर्ल्ड कप मधल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया। T20 वर्ल्ड कप मध्ये भारताने अफगाणिस्तानचा 47 रन्सने धुव्वा उडवत सुपर 8च्या मधला आपला पहिला विजय नोंदवलेला आहे। या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला विजयासाठी 182 रन्सचं आव्हान दिलेलं होतं, पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची पूर्ण इनिंग 20 ओव्हरमध्ये 134 रन्समध्ये आटोपली। जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 3 तर कुलदीप यादवने 2 बॅट्समन्सना माघारी धाडत अफगाणिस्तानची इनिंग गुंडाळली आणि याआधी मॅचमध्ये भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावत 181 रन्सची मजल मारली। सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी 5व्या विकेटसाठी रचलेल्या 60 रन्सच्या पार्टनरशिपमुळे भारताच्या इनिंगला मजबूती मिळाली। सूर्यकुमार यादवने 28 बॉलमध्ये 53 रन्सची आणि हार्दिक पांड्याने 24 बॉलमध्ये 32 रन्सची खेळी केली। विराट कोहलीने 24 तर ऋषभ पंतने 20 रन्सची खेळी केली। T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8च्या मॅचमध्ये भारताने अफगाणिस्तानवर मिळवलेल्या विजयावर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा हा विशेष रिपोर्ट आता आपण पाहूया। भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचा प्रिव्ह्यू सादर करत असताना एबीपी माझाच्या दर्शकांना आपण सांगितलं होतं सुरुवात चांगली व्हायला पाहिजे। सुपर 8ची फेरी अशी आहे की इथे तुम्ही पहिला सामना गमावला तर अडचणी वाढू शकतात। भारतीय संघाला याची पूर्ण कल्पना होती आणि त्यांनी भक्कम खेळ केला। पहिल्या सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघाचा पराभव करून दाखवलेला आहे। हा पराभव हरकून जाण्यासारखा नाही आहे, कारण अफगाणिस्तान संघ भारतीय संघाच्या समोर खूप तगडा संघ मानला जात नाही, त्याचबरोबर तो कमजोर संघही मानला जात नाही। भारताच्या विजयामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी राहिलेल्या आहेत। एक तर वेस्ट इंडिजमधली विकेट्स अमेरिकेसारखी खराब नसली तरी या विकेटवरती बॉल पटकन बॅटीवरती येत नाही आहे, त्यामुळे बॉलची वाट बघून नंतर फटके मारायचे या तंत्राचा अवलंब करणं गरजेचं होतं। भारताच्या पहिल्या काही फलंदाजांना ते जमलं नाही, पण सूर्यकुमार यादवनी ते करून दाखवलं। त्यांनी झळकावलेलं अर्धशतक, त्यांनी केलेली हार्दिक पांड्याबरोबरची भागीदारी ही भारतीय संघाला 180च्या पुढे घेऊन गेली। 182 धावा विजयाचा पाठलाग करत असताना करणं हे अफगाणिस्तान संघाकरता कर्म कठीण होतं। त्याचं कारण या विकेटवरती फास्ट बॉलरला थोडी मदत होत होती, स्पिनरचा बॉल थोडासा वळत होता, त्याचा फायदा भारतीय गोलंदाजांनी पूर्णपणे घेतला आहे। भारतीय संघाचा हुकमाचा एक्का गोलंदाजीतला जसप्रीत बुमराह यांनी सुरुवातीपासून धक्के दिले। 3 विकेट त्यांनी काढल्या, शेवटी 3 विकेट अर्शदीपनी काढल्या, मधल्या 4 विकेट या 3 फिरकी गोलंदाजांनी वाटून घेतल्या। असा हा विजय होता। त्यामुळे एकीकडे फलंदाजी जी लय सापडायला पाहिजे होती सुरुवातीला ती सापडली नाही। सलामी आपली खराब झाली तरी सूर्यकुमार यादवमुळे आपल्याला चांगल्या धावा उभारता आल्या आणि नंतर बॉलर्सने अफगाणिस्तानच्या फलंदाजांना जम बसवून दिला नाही। त्यामुळे सुपर 8ची झकास सुरुवात झालेली आहे। भारतीय संघाचा हा विजय मोलाचा आहे, कारण आता भारतीय संघाने हळूहळू सेमीफायनलकडे एका विजयानंतरच प्रवास चालू केला असं म्हणता येईल। कारण आता जे 2 सामने आहेत, एक ऑस्ट्रेलिया दुसरा बांगलादेश, याच्यातमध्ये एक विजय मिळवला की सेमीफायनलचा प्रवेश नक्की होणार आहे। त्यामुळे भारतीय संघाच्या या झकास सुरुवातीमुळे जे प्रेक्षक अनिवासी भारतीय खास करून जे आले होते ते बेहद खुश झालेले आहेत। सुनंदन लेले, एबीपी माझा, बार्बेडोस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।